तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कारण लोक म्हणतात जनता जिस दिन जागती है सरकार बदल देती है। मग कारण आता जर जागी नाही झाली तर फार वाटोळ होणार आहे आमचं। आणि आता जर लोक जागृत झाले, जनता जागृत झाली, कारण लोक म्हणतात जनता जिस दिन जागती है सरकार बदल देती है। मग हे तर आता नॉर्मल इलेक्शन आहे, तर काय पूजाताई प्रीतम कापसे यांचा विजयच आहे आणि विजयाच्या याच्यात हे सगळे समर्थामध्ये आलेलो आहोत। आता काही काही लोक उगीच गर्दी दाखवत असतात, आम्ही गर्दी दाखवणारे लोक नाहीत आणि प्रीतम भाऊ पण गर्दी दाखवणारे लोक नाहीत। उभे राहतात तिथं गर्दी असते, तर त्याच्यामुळे आम्हाला काही गरज नाही पण गर्दीची किंवा याची, कारण जनता त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या साईडला उभा आहे, त्याच्यामुळे निश्चित विजयच आहे। आणि मी बसला शुभेच्छा द्यायला आली त्यांना, पूजाताई प्रीतम कापसे यांना शुभेच्छा देण्यासाठी आली। आणि सगळ्यांचे चेहरे बघा, सगळ्यांना माहिती आहे आमची सीट येणारच आहे। कारण काहीच नाही, फक्त काय आहे तुम्हाला काय खरं आणि काय खोटं मतदारांना मी हेच आवाहन करेल, तुम्हाला निवडायचं आहे काय खरं आणि काय खोटं। तुम्हाला आम्हीच दाखवणारे मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे तुम्ही आतापर्यंत बघत असाल, कारण इलेक्शन बंदच आहे। नगरसेवकाचं इलेक्शन किती वर्षापासून बंद आहे तुम्हाला माहिती आहे। आज साधा महानगरपालिकेत गेलो नगरसेवक नाही, तर आता फक्त मी जे मतदान करणारे आहे त्यांना एवढंच म्हणेल की जागृत व्हा, अभी नाही तो कभी नाही। जर तुम्ही जागृत झाले, तुम्ही जर जागृत झाले तर आम्ही सगळं तख्त पलटू शकतो, फक्त जागृत होण्याची गरज आहे। आणि मला एवढं माहित आहे की समाज जागृत झालेला आहे, जनता जागृत झालेली आहे, जे लोकांना समजते चांगलं काय आणि वाईट काय, तर आता त्यांना सांगायची गरज नाही। जनता फार समजदार आहे, त्यांना कोणाला वोट द्यायचा आणि कोणाला वोट नाही। हा, जर मशीन मध्ये गडबड झाली तर तिथं मी जनतेला दोष देणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आता मशीनीची गडबड आहे, कोणची बटन दाबा वोट एकाचीकडे जाते, कारण मी स्पष्टवादी आहे आणि स्पष्टवादी बोलणारी आहे। कोणची बटन दाबली तर वोट एकाचीकडे जाते, अशी जर गडबड झाली तर मग मला सांगता येणार नाही आणि मी तो जनतेला दोषी देणार नाही। पण मला एवढं माहित आहे जनता जागृत झालेली आहे आणि जनतेला आव्हान करायची काही गरज नाही। जनता कोणाला वोट द्यायचं आणि कोणाला वोट नाही द्यायचं एवढं तर कोणाला वोट द्यायचं आणि कोणाला नाही वोट द्यायचं, जनता जागृत झालेली आहे। म्हणून या पूजाताई प्रीतम कापसे यांचा विजय आहे, विजयच राहील। कारण जो समाजासाठी करतो, जो जनतेसाठी करतो, त्याला प्रचाराची गरज नसते ना त्याला लोकांना दाखवायची गरज असते, कारण ते बेंबीच्या डेटापासून करतात ना, त्याच्या मागे जनता असते। ते बेंबीच्या डेटापासून काम आहे, इथून बेंबीच्या डेटापासून काम आहे, म्हणून जनता मागेच आहे आणि माझ्या शुभेच्छाच आहे। आणि हे इथं जेवढे आहेत ना हे सगळे शुभेच्छा देण्याला आले, हे पैसे देऊन येणारी जनता नाही। आणि आजकाल लोक हुशार झाले, मी लोकांना सांगत असतो जर कोणते मनवादी पैसे देत असो ना, बॅगाच्या बॅगा घ्या, फक्त मत बटन दाबाची आपल्या माणसाला मारा, जे तुमच्यासाठी उभे राहतात, जे तुमच्या दुःखा सुखात उभे राहतात त्यांना दिलं पाहिजे। मी पक्षाला किंवा याला निवडू नका, तुम्ही माणसाला निवडा, जो माणूस तुमच्या कामी येत असेल, तुमच्या दुःखा सुखात जो माणूस धावून येत असेल त्या माणसाला निवडा। पक्षाचं काही लेनदेन नाही आपल्याला, पक्षाला वोट द्या किंवा नका देऊ, पण जो माणूस जे बाई तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीत उभी राहत असेल, तुमच्या तळागाळातला, कारण आम्हाला हाडा मासाचा मतदार, आम्हाला हाडा मासाचा उमेदवार पाहिजे। हाडा मासाचा जो उमेदवार असेल त्याला जनता वोट देणारच आहे। तर माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा यांना, विजय असो आणि आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे पंजा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंजा, असं कसं येत नाही, आल्याशिवाय राहत नाही।